नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी परेश गायकर घेऊन आलो तुमच्यासाठी आज फिशिंगचा आणखी एक नवीन व्हिडिओ। तर आता मी आलो म्हणजे माझ्या स्पॉटला, आणि आज आहे एकादशी। पाणी फिरलंय थोड्या वेळात, 10 ते 15 मिनिटात परत थोडा वेळ भरती सुरू होईल। म्हणजे मला वाटतं आता मी 8 वाजता आलो आहे आणि 8:45ला पाणी जे आहे ते पूर्ण फिरणार आहे। म्हणजे 8:30 पर्यंत भरतीचा टाईम आहे। 8:45 पर्यंत इथं वरती असल्यामुळे 8:45 पर्यंत असणार आणि 8:45ला पाणी फिरेल। तर आपल्याला बघूया काय मिळते त्यात। आणि आज मी हळदीवर पण चेक करणार आहे, कुठला हळदीवरला लागते। आपल्या ते दुकानाचे हळदीवर आहेत, आणखी दुसरे पण आहेत। त्या हळदीवरला पण आपण ट्राय करूया, आणि सॉफ्ट लूर आपला आहे त्याच्यावर पण सुद्धा ट्राय करूया। चला तर लगेच आपण आपला पहिला सेटअप जोडून घेऊया आणि फिशिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, भरपूर प्रयत्न केला, हार्ड लूर पण मारला आणि सॉफ्ट लूर वापरून बघितला, पण आपल्याला इथे काहीच कॅच झालं नाही। तर आपण स्पॉट बदलूया, कारण इथे केंड मासे जास्त आलेत आणि आपल्या रबर शॅडची पूर्ण वाट लावतील ते। आत्तापर्यंत एक पण रबर शॅड खाला नाही, पण खाण्याची शक्यता आहे। तर आपण नवीन स्पॉटला जाऊया आणि बघूया काय तिथे कॅच होतात ते। तर आज मित्रांनो हळदूर ट्राय करत आहोत आम्ही फायर टायगरचा, कारण पाण्याचं कंडिशन बघायला ते हिरवा साधारण कलर आहे म्हणून त्याला मॅच असा फायर टायगर, आणि खाली येलो बॉर्डर असा हळदूर आहे। आणि अँगलर मुक्त्यार खारे आज फिशिंग करतात। मी फक्त गल गुतला की खाली पाण्यात उतराला आहे आज। आणि आज आजचा सेटअप असणार आहे तो म्हणजे मिशेल फ्लूटचा रॉड आहे आणि डायवाची लगुना रील, आणि त्याला जॉबची लाईन आहे, जॉबची JOF 0.23 mm ची आहे। वाह, काय कास्टिंग होते लाईननी, एकदम स्मूथ। इकडे पण बघा कास्ट करून, ह्या साईडला ते दगड आहेत तिकडं। हा, परफेक्ट। रॉकेट गेले माझी जवळची झापकन। चला तर मासा लागल्याच्या नंतर व्हिडिओला स्टार्ट करूया, नाहीतर व्हिडिओ मोठा होईल। तर मित्रांनो, हा बघा, हा हळदूर आहे। या हळदूरला एक कॅच झाले।
चांगल्या साईजची. आमचे मुक्त्यार घारे, अँगलर मुक्त्यार घारे यांना लागले. बघू शकता चांगल्या साईजचे. आता तिला काढतो आणि आमची फिशिंग थोडा वेळ आणखी चालू राहणार आहे. बघूया आणखी काय कॅच होते ते.